ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पनवेलमध्ये पुन्हा बारमध्ये छमछम आणि अश्लील नृत्य सुरू झाले आहेत. 24 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 2 बारवर कारवाई करण्यात आली. नोकरनाम्यापेक्षा जास्त महिला बारमध्ये काम करताना दिसून येत आहेत. गुन्हे शाखा कक्ष 1 वाशी नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रिट्स बार अँड रेस्टॉरंट याच्यावर कारवाई करत तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी 24 ग्राहकांना बाहेर काढण्यात आले. गोपीनाथ गावण सहाय्यक मॅनेजर याच्यासह 17 पुरुष वेटर आणि 34 महिलांचा यात समावेश आहे. पनवेलचे बार म्हणजे वेश्या व्यवसायाचे केंद्र बनलेले आहे. या ठिकाणी अनेक धनदांडगे मौज मजा करण्यासाठी येतात. पोलिसांना ONGC काळुंद्रे येथे नियमांचे उल्लंघन करून बार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बारवर छापा टाकला असता ग्राहकांसमोर काही महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांच्या अंगाशी लगट आणि अंगविक्षेप अश्लील नृत्य कृत्य करत असताना दिसून आल्या. बारमध्ये महिला वेटर यांना 9:30 वाजेपर्यंत सर्व्हिस देणे बंधनकारक असतानाही विहित वेळेनंतर महिलांना थांबवून ठेवले आणि ग्राहकांच्या अंगाशी लगट करून अश्लील नृत्य करण्यास मॅनेजर व वेटर यांनी प्रोत्साहन दिले. तर दुसरीकडे 24 डिसेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोपिका कोयल बार या ठिकाणी नोकरनाम्यापेक्षा जास्त महिला वेटर या काम करून त्या महिला ग्राहकांना अश्लील नृत्य करून हातवारे करून बिभत्स वर्तन करत होत्या. कोण येथील गोपिका कोयल बारमध्ये महिला वेटर यांच्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव, बिभत्स चाळे आणि अंगविक्षेप करून नृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी 3 पुरुष वेटर, 5 महिला आणि संजय गहिनाथ थोटे भिंगारी आणि विजय बाबू शेट्टी गोकुळ सोसायटी डेरवली, मॅनेजर पंकज नरेश कदम राहणार शिरडोन, कॅशियर सुनील कुमार राघवेंद्र चतुर्वेद यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.